नमस्कार. ऑथेंटिक यूट्यूब खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी, सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळी जेवणासाठी बनवा अशी प्रोटीनने भरलेली, हेल्दी आणि झटपट तयार होणारी मटकीची उसळ. ही उसळ अगदी झटपट बनवून तयार होते आणि खायला तर एवढी चवदार लागते की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा जर का मटकीची उसळ बनवली तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने मटकीची उसळ बनवणार, एवढी ही उसळ चवदार होते. चला मग आपण वेळ वाया न घालवता या मटकीच्या उसळच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली मटकी घ्यायची. मटकीला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर मग कांदा कापून घ्यायचा. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, बारीक काटायच्या त्यांना पण, आणि चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आणि कढीपत्त्याचे 2 ते 3 पानं आणि कोथिंबीर बारीक कट करून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवून घ्यायचा. मग कढईमध्ये तेल टाकायचं. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात. एकदम जास्त नाही टाकायचं तेल. तेल तापलं का त्यामध्ये जिरे टाकायचं, कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर लसूण टाकायचा. उसळमध्ये लसूण वापरला की छान चव लागते, त्यासाठी लसूण वापरायचा. त्यानंतर मग व्यवस्थित मिक्स करायचं. हिरवी मिरची टाकून घ्यायची. एक वेळा तुम्ही हिरव्या मिरचीची उसळ बनवून बघा, खूप चवदार लागते. लाल मिरची वापरण्याऐवजी हिरवी मिरची वापरायची उसळमध्ये. त्यानंतर आता कांदा टाकून घेऊ. कांद्याला चांगलं परतून घेऊ आता तेलामध्ये. थोडासा हलकाचा ब्राऊन रंग होईल तिथपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून झालं का मग नंतर हळद टाकायची. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स केलं का मग त्यामध्ये आपण मटकी टाकून घेऊ. मटकी टाकून झाली का आता चांगलं मिक्स करायचं व्यवस्थित छान. आता 1 मिनिट मटकीला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्येच. असं मस्त छान भाजून घेतल्यासारखं भाजून घ्यायचं मटकीला. बघा आता 1 ते 2 मिनिटांनी मस्त छान सुगंध सुटला आहे मटकीचा. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. बघा, एकदम जास्त पण पाणी टाकायचं आणि एकदम कमी पण नाही. अशा पद्धतीने मटकी बुडली पाहिजे पाण्यामध्ये, तसं पाणी टाकायचं. त्यानंतर मटकीला झाकून ठेवायचं. 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. झाकण काढल्यानंतर 3 ते 4 मिनिट झाले का झाकण काढायचं आणि पुन्हा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, मटकीमध्ये अजून पाणी आहे आपलं थोडं. आता मटकीला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं, किंवा तुम्ही परत झाकण ठेवलं तरी पण चालेल, नाही झाकण ठेवलं तरी पण चालेल. आता अशा पद्धतीने आपण सर्व मटकीतलं पाणी आटवून घेऊ. पूर्ण पाणी आता चांगलं आटू द्यायचं मटकीतलं. गॅसची फ्लेम थोडी हाय करायची, म्हणजे पाणी लवकर आटतं. आता आपली मटकी जवळपास शिजून तयार आहे. मटकीला एकदम असं खूप जास्त शिजवायचं नाही आहे. 70 ते 80% मटकीला शिजवायचं, तेव्हा उसळची चव छान लागते. आता पाणी आटलेलं आहे. त्यामध्ये मस्त अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकतात. मस्त अशी आपली आता झटपट गरमागरम मटकीची उसळ तयार आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण मस्त अशी गरम गरम उसळ ताटामध्ये घेऊया. मस्त अशी छान गरम गरम ताटामध्ये उसळ घ्यायची. थोडासा कांदा कापून घ्यायचा. त्यानंतर लिंबू घ्यायचं. मस्त असं उसळवर
लिंबू टाकायचं, कांदा टाकायचा, थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि मस्त गरम गरम उसळ खायची. मस्त अशी गरम गरम उसळ खायची मजा ही घरीच येते. आणि घरी तुम्ही खरंच अशा पद्धतीने मटकीची उसळ बनवा. बाहेरची मटकी उसळ तुम्ही कधीच खाणार नाही, एवढी चवदार होते. आणि नाश्त्याला तर हा खूपच छान पर्याय आहे. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर संध्याकाळी जेवणाचा हा खूपच चांगला पर्याय आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने मटकी उसळ एक वेळा नक्की बनवा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.